नमस्कार मैत्रिणींनो. तर आजची सुंदर सकाळ बघा, किती सुंदर आहे. त्या डब्याला आज गोबीची भाजी चपाती बनवली होती, गोबीची रस्सा भाजी बनवली होती टोमॅटो टाकून. त्यानंतर डब्बा दिला, किचन काउंटर आवरून घेतला आहे, भांडे घासून टाकलेत. त्यानंतर रांगोळी काढायला घेतली आहे, छोटीशी रांगोळी काढली आहे. बऱ्याच दिवसापासून मला देव स्वच्छ करायचे होते, त्यामुळे आज देव स्वच्छ करायला बसले. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या वस्तू वापरतो, पण आज मी पारंपरिक वस्तू आणि आधुनिक वस्तू वापरून देव स्वच्छ करून दाखवणार आहे. त्यासाठी मी थोडीशी भैया पावडर घेतली आहे, अर्धी वाटी, आणि अर्धी वाटी आपली रांगोळी घेतली आहे. नवीन ब्रश घ्यायचा आहे आपल्याला देव स्वच्छ करण्यासाठी. त्यानंतर मी आधी गणूबाप्पा स्वच्छ करायला घेतले. आधी तुम्ही बघू शकता गणूबाप्पा कसे होते आणि नंतर कसे. आता तुळजाभवानी माता घेतली आहे स्वच्छ करायला. तर बघू शकता आता किती छान स्वच्छ झाली आहे. विठू माऊलीची मूर्ती बघा आणि मातेची मूर्ती बघा, बघू शकता किती सुंदर देव स्वच्छ होतात. त्यानंतर देवांना अभिषेक करून घेतला आणि छान असं मंदिर बघा किती छान सजलं आहे. त्यानंतर मुलांना शाळेत आणायला गेले. कोकणातील व्ह्यू बघा किती सुंदर आहे. तर पाणी साचलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.